2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही अनेकांना अनपेक्षित निकाल देणारी ठरली। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आश्चर्यकारक यश मिळालं, तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आणि या दोन्ही निवडणुकीत निर्णायक ठरले ते मुस्लिम बहुल मतदारसंघ। त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत विजयाचं वारं फिरवणाऱ्या मुस्लिम मतदारसंघाकडे विधानसभेत सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। लोकसभेत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला एक गठ्ठ मतदान केलं होतं। मात्र लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाकडे त्याचबरोबर त्यांच्या समस्यांकडेही दुर्लक्ष केल्याचं आढळून आल्यामुळे मुस्लिम समाज विधानसभा निवडणुकीत आघाडीवर नाराज होता। तर दुसरीकडे बटेंगे तो कटेंगे आणि वोट जिहाद सारख्या घोषणांमुळे मुस्लिम जनता युतीबद्दलही संभ्रमात होती। त्यात एक हे तो सेफ हे म्हणत मोदींनी परिस्थिती सावरली। मात्र तरीही महाविकास आघाडी की महायुती यामध्ये मुस्लिम मतदार कोणाला मत देणार याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती। त्यामुळे महाराष्ट्रातील 10 सर्वात मोठ्या मुस्लिम बहुल मतदारसंघातील मतदारांनी नेमकी कुणाला पसंती दिली आहे याचं विश्लेषण आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी प्रज्ञा, तुम्ही पाहत आहात आवाज मराठी। महाराष्ट्रातील तब्बल 38 मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्या 20% पेक्षा जास्त आहे। यापैकी सर्वात मोठा मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य। सर्वाधिक मुस्लिम मतदार असणाऱ्या मालेगाव मध्यकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। इथे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि आसिफ शेख यांच्यात खरी लढत होती। विशेष म्हणजे या मतदारसंघातील मतमोजणी सर्वात उत्कंठावर्धक ठरली। क्षणाक्षणाला मतदानाचा लोलक झुलता होता। पहिल्या काही फेऱ्यांमध्ये इस्लाम या पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख आघाडीवर होते। 15व्या फेरीनंतर त्यांच्या या आघाडीला MIMचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी सुरुंग लावला। काटेकी टक्कर झालेल्या या मतदारसंघात फेर मतमोजणीनंतर अखेर विजयाची माळ मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या गळ्यात पडली। 80%हून अधिक मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या मालेगाव मध्यची ही लढाई नेमकं कोण जिंकणार याविषयी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणणारी ठरली। शेवटी MIMचे मौलाना मुफ्ती मोहम्मद यांना 1,09,653 मतं मिळाल्याचं जाहीर झालं। तर नवख्या इस्लाम पक्षाकडून लढणारे आसिफ शेख अवघ्या 162 मतांनी मागे राहिले। त्यांना 1,09,491 मते मिळाली। दुसरी मुस्लिम बहुल जागा होती मुंबादेवीची। या ठिकाणची मुस्लिम लोकसंख्या जवळपास 53% आहे। राज्यात महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी मुंबादेवी विधानसभेबाबत बोलायचं झालं तर येथे काँग्रेस पक्षानं विजय मिळवलाय। येथे काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी मतमोजणीच्या 17व्या फेऱ्यानंतर 74,990 मते मिळवलीत आणि शिवसेनेच्या शायना NC यांचा 34,844 मतांनी पराभव केलाय। काँग्रेसचे अमीन पटेल यांनी 2019च्या निवडणुकीतही या मतदारसंघातून विजय मिळवला होता। मुंबादेवीच्या जनतेनं यावेळीही त्यांना पुन्हा पसंती दिली आहे। आता येऊयात भिवंडी पश्चिम या तिसऱ्या मुस्लिम बहुल मतदारसंघाकडे। 52% मुस्लिम लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे। आश्चर्य वाटेल पण भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मोठा विजय मिळवलाय। भाजपचे उमेदवार महेश प्रभाकर चौगुले यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार आझमी रियाज मुकमुद्दीन यांचा 31,293 मतांनी पराभव केलाय। महेश चौगुले यांना एकूण 70,172 मते मिळाली, तर सपाचे आझमी रियाज मुकमुद्दीन यांना केवळ 38,879 मते मिळालीत। भाजपने इथे सुरुवातीपासूनच मजबूत पकड ठेवली होती। या निवडणुकीत सपा 2 नंबरवर येण्यासाठी लढत असल्याचं दिसत होतं। संपूर्ण मतमोजणीत सपाचे उमेदवार एकदाही पुढे नव्हते। चौथा मतदारसंघ आहे 51% मुस्लिम लोकसंख्या असलेला मानखुर्द शिवाजीनगरचा। यावेळी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, कारण 2 मातब्बर मुस्लिम नेते येथे एकमेकांसमोर ठाकले होते। गेले 3 टर्म आमदार असलेले अबू आझमी यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांचं आव्हान होतं आणि हे आव्हान त्यांना जड जाईल असं मानलं जात होतं। पण मलिकांना मतदारांनी साफ नाकारले। ते पार 4थ्या क्रमांकावर गेलेत, तर अबू आझमींचा 12,753 मतांनी विजय झालाय। अबू आझमींना MIM पक्षाच्या आतिक अहमद खान यांनी 42,027 मते घेत टक्कर दिली, तर शिवसेनेचे सुरेश पाटील यांनी 35,263 मते घेतली। पण अबू आझमी 54,780 मते घेत सलग 4थ्यांदा या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार बनलेत।
नवाब मलिकांना फक्त 15,501 मतांवर समाधान मानावं लागले। पाचवा मतदारसंघ आहे भिवंडी पूर्व। येथे 50% मुस्लिम लोकसंख्या आहे। समाजवादी पक्षाचे रईस कासम खान यांनी महाराष्ट्राच्या भिवंडी पूर्व विधानसभेत विजय मिळवलाय। त्यांनी त्यांच्या जवळच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा 67,672 मतांनी पराभव केलाय। रईस कासम खान यांनी सलग दुसऱ्यांदा ही जागा जिंकल्याची माहिती आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समाजवादी पक्षाचे रईस कासम खान यांना 1,19,687 तर शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना 67,672 मते मिळाली। त्याच वेळी या जागेवर 8 उमेदवार असे आहेत ज्यांनी 1,000चाही टप्पा ओलांडलेला नाही। त्यानंतर येतो भायखळा मतदारसंघ। या मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या 43% आहे। इथे यंदा युतीला अपयश आलेलं आहे। पूर्व आमदार यामिनी जाधव यांना 48,772 मतांवरच समाधान मानावं लागलंय। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मनोज जामसुदकर यांनी 80,133 मते मिळवत विजय मिळवलाय। उद्धव ठाकरे गट इथे आपली जागा राखण्यात यशस्वी ठरलाय। सातवा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे मुंब्रा कळवा। या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील 3 टर्म या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत होते। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या सोबत राहिले, तर नजीब मुल्ला, आनंद परांजपे हे अजित पवार यांच्या सोबत गेले होते। परंतु नजीब मुल्ला यांचा सुमारे 1,00,000 मतांनी पराभव झाला आहे। नजीब मुल्ला यांना 60,821 मतांवरच समाधान मानावं लागलंय, तर आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा 1,56,675 मतांनी कळवा मुंब्रा मतदारसंघातून विजयी झालेत। आठवा मतदारसंघ आहे 40% मुस्लिम लोकसंख्या असलेला बहुचर्चित औरंगाबाद पूर्व मतदारसंघ। अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला हाय प्रोफाईल औरंगाबाद पूर्व विधानसभा या जागेवर अटीतटीच्या लढतीत भाजपनं विजयाचा झेंडा फडकवलाय। राजकीय कारकीर्द पणाला लागली असल्यामुळे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासाठी येथून विजय मिळवणं आवश्यक होतं। निवडणुकीत भाजपचे अतुल सावे यांना एकूण 93,274 मते मिळाली, तर MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांना 91,113 मते मिळाली आणि अतुल सावे यांनी इम्तियाज जलील यांचा अवघ्या 2,161 मतांनी पराभव केलाय। हा सामना खूपच उत्कंठावर्धक झाला होता। कधी भाजपचे उमेदवार अतुल सावे आघाडीवर होते, तर कधी MIMचे इम्तियाज जलील आघाडीवर होते। अखेरच्या क्षणी सावेंनी जलील यांच्यावर मात केली। काँग्रेसनं येथून लहू हनुमंतराव शेवाळे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर येतो मुस्लिम लोकसंख्या 37% असणारा औरंगाबाद मध्य मतदारसंघ। या मतदारसंघातील निकाल अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता, कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाळासाहेब थोरातांना येथून पराभव स्वीकारावा लागलाय। औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेनेचे जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने डॉक्टर बाळासाहेब थोरात यांना उमेदवार म्हणून निवडलं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांनी विजय मिळवला होता आणि यंदाही त्यांनी 85,459 मतं मिळवत आपलं वर्चस्व कायम राखले। 10वा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे परभणी, जिथे मुस्लिम लोकसंख्या 36% आहे। महाराष्ट्रातील परभणी विधानसभेच्या जागेवर शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात लढत होती। ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे यांचा पराभव केलाय। ते 34,216 मतांनी विजयी झालेत। डॉक्टर राहुल यांनी सलग 3रा विजय नोंदवून निवडणुकीची हॅट्रिक साधली आहे। यांना 1,26,803 मते मिळालीत, तर आनंद भरोसे यांनी 92,587 मते मिळवलीत। राहुल सुरुवातीपासूनच आघाडीवर होते। मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत त्यांची आघाडी वाढतच गेली आणि अखेर त्यांचा विजय झाला। परभणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून 1990 पासून येथे शिवसेना विजयी होत आहे। यंदा राहुल यांनी ही परंपरा कायम राखली आहे। हे होते 10 सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारे मतदारसंघ। महाराष्ट्रात 38 मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या 20%पेक्षाही जास्त आहे आणि विशेष म्हणजे यापैकी 22 जागा यावेळी महायुतीने जिंकल्यात। यापैकी 14 जागांवर भाजपने आपली पकड मजबूत करत विजय मिळवलाय। दुसरीकडे शिवसेनेने 6 तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने
या मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये 2 जागा जिंकण्यात यश मिळवलंय। या उलट महाविकास आघाडीला 38 पैकी केवळ 13 जागा जिंकता आल्यात। त्यापैकी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं 6 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 2 जागा जिंकल्यात। 2019 मध्ये काँग्रेसनं या मतदारसंघामध्ये 11 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी त्यांना केवळ 5 जागा जिंकता आल्यात। काँग्रेसनं मुंबईतील मुंबादेवी, मालाड पश्चिम, धारावी, अकोला पश्चिम आणि लातूर शहराच्या जागा जिंकल्या, परंतु इतर जागांवर त्यांची कामगिरी कमकुवत राहिली आणि पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरली। ही निवडणूक MIM साठी निराशाजनकच ठरली। 2019 मध्ये पक्षाने 2 जागा जिंकल्या होत्या, परंतु यावेळी 16 जागांवर लढणाऱ्या MIM ला फक्त मालेगाव मध्यची जागा जिंकता आली। MIM चे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांनी या जागेवर केवळ 162 मतांनी विजय मिळवलाय, तर इतर जागांवर MIM ची कामगिरी कमकुवत राहिली आहे। 2019 प्रमाणेच यावेळीही विधानसभेत 10 मुस्लिम आमदार निवडून आलेत। यामध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, असलम शेख आणि सज्जद पठाण, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि सना मलिक, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हरुण खान, शिवसेनेचे अब्दुल सत्तार, MIM चे मुफ्ती इस्माईल आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी, त्याचबरोबर रईस शेख यांचाही समावेश आहे। मात्र दुसरीकडे नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी यांसारख्या अनेक बड्या मुस्लिम नेत्यांना यावेळी पराभवाचा स्वीकार करावा लागलाय। MIM ची कामगिरी सातत्यानं घसरत आहे। औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढवणारे पक्षाचे प्रमुख नेते इम्तियाज जलील यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झालाय। मालेगाव सेंट्रलच्या जागेवरील त्यांच्या विजयाचे अंतरही बरेच कमी झालेत। दुसरीकडे मुस्लिम बहुल भागात घसरलेली कामगिरी भविष्यात काँग्रेससाठी एक गंभीर आव्हान बनू शकते। तर मुस्लिम बहुल जागांवर भाजपने आपली रणनीती जोरदार राबवली होती। अंधेरी पश्चिम, भिवंडी पश्चिम, नागपूर मध्य आणि सोलापूर मध्य अशा महत्त्वाच्या जागा जिंकून मुस्लिम बहुल भागातही भाजप पक्ष प्रवेश करण्यास सक्षम असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। भाजपची व्यापक संघटनात्मक क्षमता आणि मित्र पक्षांसोबतचा उत्तम समन्वय याचा हा परिणाम आहे असं बोललं जातंय। आमच्या या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयांवरील सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा आवाज मराठी। धन्यवाद।